रोल कॅमेरा ऍक्शन. रोल कॅमेरा ऍक्शन. आंबा पेपरला निघायचं आहे गाईस. सो आता लवकरात लवकर आणि सगळ्यात पहिले जातो आम्ही पेपर द्यायसाठी. आम्ही मी पण येऊ पेपर. तू चेंज कर दिया यार इसने. हां नाही लागला नाही लागला. मिरची भजी खाणार का खाणार. तू? खूप प्रसिद्ध आहे. अरे आम्ही घेणार आहे तुमच्यासाठी फ्रीज. आता विचार चाललाय कुठं असं लाईव्ह पीस आहे बट काय शूट पण चालू आहे इकडं. अनन्याताई बघा. वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो काही इथं फ्रेश होत आहे. फ्रेश म्हणजे रेडी होत आहे गाईज. पण हे मला हात करून बसली आहे गाईज. मला केस पण बरोबर करून नाही देत आहे, काही करून नाही देत आहे. आणि माझा पेपर आहे गाईज. पेपरला पण जाऊ नाही देत. जाऊ नको म्हणजे पेपरला. अरे काय पेपर नाही देणार तर कसं होईल यार. मी पास नाही होणार ना. हा नको पास. हा नको पास का बरं? चल काही नाही होत. तू पण चालते पेपर द्यायला. तुला पण देऊ एक भांग काढून. हां तू उंच आहे. हायटेड माणसाला कसं घ्यायचं? घ्यायची कसं? हेच पेपरला निघायचं आहे गाईस. सो आता लवकरात लवकर निघतो. अनन्याताईनं आम्हाला नाश्ता दिलाय. चाय अजून काय खाली घेतो टोस्ट. आणि अजय सर पण इथं आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सो गाईज लवकरात लवकर आम्ही नाश्ता करतो आणि सगळ्यात पहिले जातो आम्ही पेपर द्यायसाठी. आम्ही मी पण येऊ पेपर. नाही मला तुम्ही पिकअप करायला आहे. पिकअप का टेम्पो? टेम्पो डिपो मला ड्रॉप करायला आहे. लवकरात लवकर पेपर देतो. त्यानंतर आपल्याला बाहेर पण जायचं आहे. सो ऑल द बेस्ट नाही बोलणार मला. ऑल द बेस्ट. पेपर असल्यावर ऑल द बेस्ट म्हणतात. हा. आज पेपर आहे तुझा. हां तिथे गेल्यावर म्हणणार ना ऑल द बेस्ट. हां का? अच्छा. पण अनन्याताईने एवढा चाय दिला आहे ना, ते बोलली की तुला प्यावं लागेल म्हणून. सो आता ह्या खारीचा एवढा वेट करावा लागतो गाईस. 1-1.5 वर्ष त्याची वाटच बघावं लागते. आणि ज्या वर्धाची प्रसिद्ध खारी आहे अजय सर, माहिती आहे ना तुम्हाला? निर्मल बेकरीची. आणि ऊन वा 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 एवढ्या सकाळी ऊन. आणि आता वाजली आहे गाईस 8. आमचा पेपर आहे 9:30 वाजताचा. तो आवरून वगैरे झाला आहे. बस निघायची तयारी आहे. काल अभ्यास पण केलास ना तू? कुठं? रात्री केलास काय? थोडंसं केलं. थोडंसं अभ्यासानं काय होते? थोडंसं अभ्यासानं काय होते बघू काय होते. बट होणार ना पास? हा पास होणार की नाही? होणार ना? नाही तर आम्ही सांगितलं आहे की कचरा फेकू नये म्हणून. तो कचरा फेकून देतो. काय बोलले? बोल. कचरा गाडी. हां कचरा गाडी. हां आणि कचरावाला इथं आम्ही मोहिल घेऊन उभारले. हां कचरा गाडी त्या साईडला दाखवायचं. कचरा निकाल मी कचरा. हां अच्छा व्हिडिओ काढायचा आहे. हा व्हिडिओ. ठीक आहे. तो म्हणून मी तिथे जात होतो. तुझं नाही येत? येणार त्याला वेळ लागेल म्हणून मी 2 मिनिटं दिसतो म्हटलं सोबत. पुढं आलो ना 1 मिनटं. बरं कचरा गाडी तू बॅग सोड दे. हां ओके कचरा फेकतो गाईस. आनंदाचा भाव. सरकारी सुट्टीसाठी आले. अच्छा. मला सेंटरला सोडवायसाठी आले अजय सर. तो अजय सर माझा पेपर आहे. बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर दे. कसा जाणार पेपर? कसा म्हणजे पांढरा येतोय तू निळा करून सोड त्याला. ओके केलाय मी अभ्यास केला आहे पण जास्त नाही. ठीकठाक केलाय. निळा करून सोड. पेपर माझा आहे पण डोक्याच्या वर जाणार असा पेपर आहे माझा. आणि काही जातो मी. आणि फोन वगैरे ते अलाउड नाही राहणार. सेंटर आहे तो त्यामुळे. कॉलेजच्या बाहेरच आहे काही तू आम्ही. आता पेपर थोड्या वेळामध्ये चालू झाले. बाईक्स वगैरे लागू नाही गाईस. सो मी फोन अलाउड नाही ना. तुला फोन अडते. हां तुला मी घ्यायला येतो लगेच. ओके किती वाजता यायचं टायमिंग सांग. 3 घंट्याचा पेपर असतो ना. येतो मी 3 घंटे. चला बाय.
काहीच माझा झाला आहे पेपर गेला आहे बरा गेला आणि मला घ्यासाठी बघा फोन आले अनन्या ताई आणि अजय सर. काय बोलता? अरे गेला झालं बघा पेपर गेला ठीक गेला जसं पाहिजे होतं तसा नाही गेला पण ठीक गेला. पाच तो उशील ना एवढी मेहनत केली येणं जाणं अपडाऊन येणं जाणं तर केलं आपण ते तर आहे. एक्झर्शन होते एवढं लांबून येणं जाणं होशील तू पास एवढी मेहनत घेतली पुण्याहून. ठीक आहे तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. पुण्यावरून तर वर्धापर्यंत चालू तिकीट मध्ये येणं म्हणजे काय चेष्टा आहे काय? शाबास. मी दोन वेळा आलो होतो काहीच तर एवढी हालत खराब मग काय 2 पेपरला आलो होतो पण 2 पेपरला मी ब्लॉग नाही बनवला का बरं की धावपळ एवढी झाली ना तो त्यामुळे आणि फोनमध्ये स्टोरेज नव्हतं मेन महत्त्वाचं तो त्यामुळे मी बनवला नाही. अभ्यास होत नाही बरोबर आहे काय बोलायचं काही रिझल्टवर डिपेंड. रिझल्टवर डिपेंड आहे बघू 5 तर 5 फेल तसे. अच्छा काहीच मागच्या वर्षी आम्ही आई पप्पासाठी वॉशिंग मशीन घेतली होती पण ह्यावेळेस आम्ही घेणार आहे त्याच्यासाठी फ्रीज आणि आई पप्पा थोडे बाहेर गेले आहे मुंबईला. सो जोपर्यंत ते आता आज बसणार आहे वाटते ते उद्या येणार आहे तेवढ्या वेळामध्ये आमच्या घरी पोहोचणार फ्रीज. फ्रीज घ्यायसाठी आलो आहे आता विचार चाललाय कुठली फ्रीज घ्यायचा यांच्यासाठी सरप्राईज. तर यात तुम्ही बसू शकता थंडीच्या टायमाला उन्हाळ्याच्या टायमाला हा खूप भारी फ्रीज आहे तुम्ही घ्याच. सो गाईज आता आलो आहे आम्ही एका गाडीच्या दुकानात अजय सरच्या गाडीचा स्क्रू ढिला झाला आहे स्क्रू ढिला. गाईज जो मी स्पीकर घेतला आहे हा इथं पण अवेलेबल आहे बघा 1000 वॉट. ओ शेट तुम्ही ना जसं केलं शेट. डिसाईड केलं आहे ही टी व्ही आम्ही डिसाईड केलं आहे की फ्रीज घ्यायचं. त्याच्यावरची एक मॉडेल आहे गाईज कॅन्डी म्हणून पण हा असा लाईव्ह पीस आहे बट कॅन्डी जो आहे पीस तो पॅक पीस राहणार. असं म्हणण्यात आलं आहे की आपण घेणार पॅक पीस. बाप रे बाप. मस्त तू कसं आहे? अरे 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 बरं बरं आहे का? पुढे फिरायला आता झालं व्हिजिटिंग चार्जेस किती? 150 रुपये. तो काय तिथं ताईचे कामं चालू झाले आहे आणि मी अजय सरला मिरची भजत येणार आहे. मिरची भजा म्हणजे ना ताई काय आहे गे चिपकली हां मिरची भजी अजय सरला देऊन येऊ आपण मिरची भजी. सर आमच्या वर्धेचं प्रसिद्ध तुम्ही मिरची भजी खाणार का तुम्ही? खूप प्रसिद्ध आहे खरं खाणार या क्या मिरची भजा. अरे 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 अजय 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 अरे बघा मिरची भजा पाल आहे गाईस बघा गाईस एवढं टेम्परेचर आहे की पाल पण जीव सोडून दिला गाईस तिने एवढं टेम्परेचर आहे गाईस विदर्भात. गाईस नळा आले आहे पाणी आलं आहे सो त्यामुळे बघा यांचं शूट पण चालू आहे इकडं अनन्याताई बघा यांच्या इथं शूट चालू आहे आणि हाच नळा आले आणि इथं पवनदादा कामं करत आहे. हे बघा पवनदादा हा आमचा मोठा दादा आहे काम करत आहे. जोसेफ झोपला दादा हां आणि विदर्भाचं ऊन विदर्भाचं ऊन असं असतं काही विदर्भाचं ऊन आणि इथं बघा चप्पल नाही घालून काही नाही घालून झाला झाला का बरोबर एक बरोबर आहे ना हा एक बरोबर झाला. शूट पण करायचं होतं काहीच आणि ताईचे कामं पण चालू आहेत. फेस तर बघा फेस तर बघायचा फेस तर बघायचा. मध्ये फॉरेनचे पण लोक आले आहे बघा ए बघा मी काल आलो कसं आहे काय भाई ऊन तर लय बाहेर काय उन्हाला तर पाण्यात नाही ते पाहिजे गाडी गरम पडल्यात धुणं पडेल बघा गाडी धुवत आहे काही एवढं ऊन आहे ना इकडं विदर्भामध्ये
तू घेतली गाडी मस्त आहे यार गाडी विदर्भात फॉरेनर फक्त तुला आता हेच रोड घ्यावं लागेल मारून दिलं बापरे दोघं हिरो आहेत आम्ही कॅमेरामॅन झालोय तू इकडून आला की विदर्भात फॉरेनर गावामध्ये कॉम्पिटिशन लागली आहे गाईस की पाणी कोण आणि रोड जास्त कोण धुणार कोरियनच लुक आहे तुझं दादा तिकडं शॉप धुवत आहे आणि हे इकडं ए बरे कर का ए बाबा कॉम्पिटिशनच चालू आहे यांची बहीण भावाची कॉम्पिटिशनच चालू आहे हा बरं लुक चेंज कर दिया यार इसने हाँ? सही लग रहा सो गाईस आता चाललो आहे आम्ही संदेश मामाच्या इथे जेवण करायला काल उद्देश मामाच्या इथं होतं जेवण आणि आज आहे संदेश मामाच्या इथं आमचं पावन सर आणि मेन महत्त्वाचं गाईस माझा पेपर चांगला गेला आहे आज सर हो एक नंबर गेला ना पेपर चांगला गेला आहे तुम्ही व्लॉग चालू करताय आता चालू नाही केलं सगळ्यापासून नाही आता केलं की सर केलं का चला गाईस संदेश मामाच्या इथे जाऊया संदेश मामा के घर पे आ गए हैं हम ऊन किती आहे बाबा ऊन आहे की काय आहे ओ तयारी चालू आहे इथं क्या बात है और ऊपर से दाल भात नहीं है सुनने में है कि नॉन वेज है अभी पता नहीं नॉन वेज रहेगा कि सुचान भाई रहेगा अपना की चिक्कू मामा इन्व्हाइट केलाय संदेश मामानी आणि जेवणामध्ये आहे पनीरची भाजी वरण भात चपात्या आणि आहे सॅलेड आणि हा हे आमच्यासोबत चिक्कू भाऊ आणि सुशांत दादा आणि अजय भाऊ तर सोबत तर राहणारच ना येल येल आणि अनन्यात आहे अरे अनन्यात आहे काय झालं ती म्हणजे मला काय दिलं नाही तुला देणार मी थँक्यू सँडी मामा थँक्यू सो मच आपलंच घर आहे लाजायचं नाही पोटभर जेवा चलू द्या आपलंच घर आहे चलू द्या मट्टा खूप चांगला बनला होता थँक्यू सो काही तिथं शूट चालू आहे आता संदेश मामा गरम हां अरे ते पाहिजे असतं हां रोल कॅमेरा ऍक्शन रोल कॅमेरा ऍक्शन काही तिथं शूट चालू आहे आता आमचं काय म्हणायचं आपलंच घर आहे एकच घर आहे शेवटपर्यंत आपलंच घर आहे आपलंच घर हा चला चला बरोबर आहे नाही. आता तुम्ही असं करा आपलंच घर आहे आपलंच घर. म्हणजे आत न्या हाताने प्लेट असं भांडे पड ऍक्शन चला आपलंच घर आहे चला आपलंच घर म्हटलं गाईस काहीतरी विसरलो आम्ही आंबा काम असो तो उद्देश मामाने बघा काही तिथं उद्देश मामाचं डेकोरेशनचं काम चालू आहे इथं लग्न आहे गाईस इकडलं मामानं काम घेतलं मामाचं बिचेसचं काम आहे गाईस तो त्यामुळे एरियामधले जे काही लग्न असतात गाईस आणि काहीतरी डेकोरेशन वगैरे असतात मामाच करतात तिकडले तिथं चालू वाटते बघा भारी आपलंच घर आहे आपलंच घर आहे मामी थँक्यू थँक्यू पूर्वी आपलंच घर आहे आपलंच घर आहे आपलंच घर आहे तू कुठे गेला आपलं घर थँक्यू सर बाय बाय उद्या भेटू आपण बाय बाय ये चिकू मामा काहीच वेंडीला आईस्क्रीम खाते घ्यायचं आम्ही उद्देश मामाना कुठल्या बटरस्कॉच बटरस्कॉच थँक्यू उद्देश मामा